रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र महाराज की। पुरुषांचा आवाज हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। माता भगिनींचा आवाज हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण महाराज की। लाहोर शहराजवळ लायलपूल भागामध्ये बंगा नावाच्या छोट्याशा खेड्यात राहणारे भगतसिंग ज्यांच्या घरामध्ये देशभक्तीची परंपरा होती, भगतसिंगांचे काका अजित सिंग हे अशाच तऱ्हेच्या एका क्रांतिकार्यामध्ये इंग्रजांचे आरोपी ठरले होते, हद्दपार झाले होते। अजित सिंगांच्याकडून आपल्या वडिलांकडून इंग्रजांच्या या सर्व अन्यायाच्या कथा भगतसिंग ऐकत होते, ज्याचा परिणाम म्हणून त्यांनी बंदुकीचं झाड लावून त्याला खूप बंदुका येतील असं स्वप्नही पाहिलं। शालेय जीवनात असताना जालियनवाला बाग ही भयानक घटना त्यांच्या डोळ्यासमोर घडली। त्या बागेतला प्रचंड मृत्यूचं तांडव बघायला ते तिथं उपस्थित होते, पण इयत्ता 7वी मध्ये होते। त्याचा मनावर इतका खोल परिणाम झाला की त्या मैदानातली माती त्यांनी घरी नेली, त्याची ते नित्य पूजा करत त्या मातीची शपथ घेतली होती, इस मिट्टी की सौगंध, इसका बदला हम ले लेंगे। भगतसिंग 9वी मध्ये जातात, तो महात्मा गांधींचं असहकार आंदोलन सुरू झालं, त्याच्या मागोमाग साराबंदी आंदोलन आलं। यामध्ये शाळा वगैरे सगळं विसरून ही मुलं उतरली, पण काही काळातच गांधींनी आंदोलन मागे घेतलं। या सगळ्यांचं भविष्य वाऱ्यावर गेलं, पण या मुलांचं भविष्य जाऊ नये यासाठी लाला लजपतरायांच्या लाहोरच्या महाविद्यालयानं यांना प्रवेश दिला आणि भगतसिंग महाविद्यालयामध्ये शिक्षण घेऊ लागले, जिथल्या वाचनालयात त्यांनी सावरकरांपासून फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती या विषयाची अमाप पुस्तकं वाचली। आपल्याला कल्पना करण्यासाठी एक गंमत म्हणून सांगतो, जेव्हा केव्हा भगतसिंगांना फाशी जाहीर झाली त्या दिवसापासून ते फाशीत जाईपर्यंत या मधल्या काळात सुद्धा त्यांनी 100 पुस्तकं वाचली। असा त्यांचा वाचनाचा व्यासंग होता। मित्र सुद्धा चेष्टा करायचे, लेका आता काय वाचून करणार आहेस? म्हणले आपल्या संस्कृतीच्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवला पाहिजे। या जन्मात जेवढा अभ्यास होईल तो पुढल्या जन्मात तसाच्या तसा परत मिळतो। त्यामुळे पुढल्या जन्मात याच्या पुढची प्रगती सुरू होते, तर ही 100 दिवस वाया कशाला घालवू? परत जन्माला यायचं तर पुन्हा हा अभ्यास आपला वाचला करायचा, म्हणून आधी वाचून टाकलं। ही तयारी मनाची, नुसतं वाचन नाही, त्या 100 दिवसातली ती 100 पुस्तकं वाचून त्याच्या खाली अधोरेखित चिन्ह करून, म्हणजे मराठीत अंडरलाईन, काय IMPA ते सगळं बाजूला करून तिथे पुस्तकं आहेत आज तिथे। दांडगा वाचनाचा व्यासंग भगतसिंगांचा होता। BAच्या पहिल्या वर्षाला ते असताना त्यांचं लग्न ठरत होतं, ते लग्नात अडकायचं नाही म्हणून घराबाहेर पडले। काही काळ वृत्तपत्र टाकणं त्या मुलाचं काम केलं, काही काळ लेखनिक म्हणून काम केलं, काही काळ शादीपूरच्या एका शाळेमध्ये मुख्याध्यापकाचं काम केलं आणि पुन्हा आई वडिलांनी त्याला परत आणलं। महाराज, आपल्याला हवं तसं आपल्याला जगता येईल, तुम्ही कुठे निघालात तेवढं फक्त सांगून जा, कशाला जाता असं काही कोणी विचारणार नाही, पण राहा आमच्या घरात। तेव्हापासून भगतसिंगांचं ठरलेलं उत्तर असे,
कुठे राहतोस? सध्या तरी आईवडिलांकडे. नंतर काय माहित नाही आम्ही कोणाचे पाहुणे होते. आणि अशा तऱ्हेनं अतिशय मनस्वी असलेला हा मुलगा महाराष्ट्राचा दौरा करून आला, बेळगावचा दौरा करून आला आणि लाहोरला येताच नौजवान भारत सभा म्हणून एक संघटना स्थापन केली, ज्यामध्ये अगदी प्राथमिक अवस्थेत का होईना 100 पर्यंत मित्र हातात सापडले. अर्थात नागरिक प्रचंड होते जे त्या करतार सिंगांच्या श्रद्धांजलीच्या सभेला आले होते, ज्यांची या शस्त्र धारण करणाऱ्या क्रांतिकारकांवर सहानुभूती होती, आदर होता. नागरिक खूप, प्रत्यक्ष ऍक्शनला किती येतील? त्यातली 100 मुलं खरंच तयार होती. किंबहुना या सगळ्या भारत नौजवान सभेनं त्यांच्या पुढच्या संघटनेनं 3 ते 4 वर्ष जो घणाघाती सतत प्रकार केला, या सगळ्या हिमालय पर्वता इतक्या मोठ्या कार्याचं आपण फक्त एक शिखर बघू शकणार आहोत एका कीर्तनात. अन्यथा एक आपल्याला कल्पना यावी म्हणून फक्त सांगतो की हा हिमखंड किती मोठा आहे खाली, की तुम्हा आम्हाला माहीत असलेले भगतसिंगांचे, चंद्रशेखर आझादांचे पराक्रम 2 आहेत किंवा 4 आहेत, पण त्याने अटक झाल्यानंतर त्यांच्यावर दर्ज केलेल्या, आरोपित केलेल्या प्रसंगांची संख्या बघता ती 100 ते 140च्या घरात आहे. इतक्या घटनांमध्ये यांचे हात होते. त्यातल्या 100 म्हणजे 4 वगळता बाकी 94-96 घटना आम्हाला माहीतही नाहीत ते काय काय करत होते. त्यांच्या कार्याची सुरुवात मात्र अशी झाली. नौजवान भारत सभेला आपली शक्ती दाखवण्याला पहिलं साधन मिळालं ते सायमन कमिशनच्या वेळेला. सांगायला पाहिजे सायमन कमिशन म्हणजे काय. कमिशन माहितीये? हे सायमन कमिशन काय? तर आमच्या डोक्यातल्या कमिशनच्या बरोबर हे विरुद्ध आहे. एका विशिष्ट दलाली मधला नफा याला आपण कमिशन लक्षात घेतो, तसं हे कमिशन नव्हे. इंग्लंडमधनं ही 5 माणसं भारतात आली. कशासाठी? यांनी भारताची पाहणी करायची आणि पाहणी करून इंग्लंडला रिपोर्ट द्यायचा की भारतातले इंग्रज भारताचं सुखाचं राज्य करत आहेत. त्यामुळे इंग्लंडनी फार काळजी करायची गरज नाही, हे सगळे छान आहे. या 5 जणांच्या शिष्टमंडळातला अध्यक्ष विशिष्ट, त्याचं नाव होतं सायमन. म्हणून या 5 जणांच्या शिष्टमंडळाचं नाव सायमन कमिशन. इंग्रजांचा डाव पक्का होता. तो डाव असा होता की या 5 जणांना हिंदुस्थानच्या भूमीवर उतरवायचं. ते येणार जहाजातनं. ते आले की त्यांना गाडीत घालायचं. गाडी कलेक्टरच्या बंगल्यावर न्यायची. कलेक्टरच्या बंगल्यावर सगळं व्हाईट रेकॉर्ड असतं. ते रेकॉर्ड दाखवायचं. बघा, हे छान झालं, हे छान झालं, हे उत्तम झालं, हे बेस्ट झालं, हे दी बेस्ट झालं. झालं का नाही? हो, चला पुढच्या गावाला. पुढं आगगाडीत बसवायचं. आगगाडी मुंबईला नेऊन थांबवायची. स्टेशनवरनं या लोकांना बाहेर काढायचं, पटकन गाडीत घालायचं कलेक्टरच्या बंगल्यावर. नागरिकांची आणि यांची भेट होऊ द्यायची नाही. कारण का कोणास ठाऊक इथलं इंग्रज सरकार त्या सायमन कमिशनवर तितका विश्वास ठेवत नव्हतं. या लोकांना समजा भारतीय नागरिक भेटले आणि काय ऐकायला उकराव, रिपोर्टिंग में गडबड हो जाएगी. हा सरकारचा निश्चित डाव ठरला होता. त्यामुळे प्रचंड पोलीस बंदोबस्त सगळ्या शहरांमध्ये होता. जिथे जिथे कमिशन येणार होतं तिथला बंदोबस्त म्हणजे आपण शहरात राहतोय का छावणीत राहतोय ते लोकांना कळणार. लोकांपेक्षा पोलीस जास्त असं सगळीकडे बंदोबस्त ठेवलेला. माणसं कुठेही रेल्वे स्टेशनकडे जाता येऊ नये. सायमन कमिशनची गाडी ज्या रस्त्याने जाते त्या रस्त्याच्या आसपासही कुठे गर्दी होऊ नये इतका दणकट बंदोबस्त इंग्रजांना ठेवला. आणि हे सायमन कमिशन जेव्हा लाहोरला येणार होतं ती संधी साधायची ठरली. यासाठी स्वतः उभे राहिले पंजाब सिंह लाला लजपत राय. ते म्हणाले, या मोर्चात मी पहिला सहभागी होणार. 30 ऑक्टोबरला सायमन कमिशन यायचं आहे. यासाठी आपण किती माणसं किती ठिकाणी येऊ शकतो याची परीक्षा घेण्यासाठी आधी 28 तारखेला एक मोर्चा, एक सभा जाहीर केली, ज्याची उपस्थिती 50-60 हजाराच्या घरात एकदम गेली. ठीक आहे, पण ज्या लोकांना माहिती आहे की पुढच्या या सगळ्या मोर्चावरती किंवा निदर्शनावर लाठी हल्ला होऊ शकतो, गोळीबार होऊ शकतो, तरी यातले किती येऊन उभे राहतील. याचा अर्थ अगदी 4-5% पुढचे गळले तरी सुद्धा 15-20 हजाराचा जमाव नक्की आपल्या पाठी उभा राहील, खात्री होती.
सायमन कमिशनला ऐकू जाईल एवढा आपला आवाज मोठा ठेवला पाहिजे. कारण ते आगगाडीतनं उतरणार आहेत आणि दुर्दैवाने इतका कडक बंदोबस्त आहे. पोलीस अधिकारी आहे स्कॉट, त्याच्या खालचा अधिकारी आहे सॉन्डर्स. या दोघांनी आमची माणसं रेल्वे स्टेशनच्या आसपासही येऊ नयेत इतक्या कडक भिंती संरक्षक लावून उभे आहेत. पण तरी आपला आवाज गेला पाहिजे, दणकट गेला पाहिजे. सर्वांचा मानस नक्की सायमन कमिशन भारतात आले, सायमन कमिशन भारतात आले, सायमन कमिशन भारतात. भारताची पाहणी करू म्हणा, भारताची या भारताची या भारताची पाहणी करू म्हणा. सायमन तुझा परत तुझ्या देशी, सायमन तुझा, सायमन तुझा परत तुझ्या देशी, सायमन तुझा परत तुझ्या. गो बॅक सायमन, सायमन परत जा. देशभरामधली गर्जना चाललेली प्रत्येक ठिकाण जा जा घोषणा उठली सर्व हिंदलो, घोषणा उठली सर्व हिंदलो. सायमन कमिशन भारतात. दुपारी 1 वाजण्याचा सुमार लाहोरमध्ये प्रचंड गर्दी, 20-25 हजार माणसं. जिथून जमेल तिथे रेल्वे स्टेशनकडे माणसं पडतात. दुपारच्या ओझाचा त्रास होऊ नये म्हणून लालाजींच्यावर छत्री धरून ठेवली होती. लाला लजपतरायांना हानी होता कामा नये म्हणून नौजवान सभेच्या मुलांनी कडेकोट एक कडं स्वतःच केलं होतं. लजपतरायांच्या अगदी शेजारी लाला हंसराज उभे होते. काही झाले तरी लालाजींवर त्रास होता कामा नये. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास स्टेशनच्या आसपास असलेल्या संरक्षक भिंतींपाशी सगळा जमाव पोचला. 1:30च्या सुमारापर्यंत रेल्वे आली. 1:30, 1:32, साधारण 2 मिनिटात ही सगळी 5 माणसं आपापल्या हातातला फायली घेऊन बाहेर येताना दिसली. मात्र 20,000 माणसांच्या जमावाचा आक्रोश सुरू झाला होता. गो बॅक सायमन, सायमन गो बॅक. इतका बंदोबस्त करून इंग्रजापर्यंत आवाज पोचतो. स्कॉटने जी लाठी पकडली, यू इंडियन डॉग्स पीछे हटो, यू इंडियन डॉग्स पीछे हटो, कोई पीछे नहीं हटेगा. तर दिवशी जो पहिला तडाखा मारला, लालाजींच्या डोक्यावरची छत्री तुटली. तो फटका डोक्यावरच बसत होता. फक्त हंसराजने हात मध्ये धरला, हाताची 3 बोट मोडली, इतका फटका जोरात होता स्कॉटचा. पीछे हटो, कोई पीछे नहीं हटेगा. स्कॉटने दुसरा काठीचा फटका लगावला, तो नेमका लालाजींच्या छातीवर बसला. एक आवाजात लालाजी आडवे झाले. लालाजी आडवे झाल्यानंतर भगत सिंगापासून प्रत्येकाने हाती असलेली वाती, वाळू, खडे, दगड घेऊन उभे राहिले सगळे. लालाजी आप सिर्फ बोलो. ही भिंत काय, सगळं स्टेशन तोडून माणसं आपली इंग्रजापर्यंत जातील. अर्थात इतकं सगळं होऊन सुद्धा स्कॉटने नालायकपणा सोडला नाही. सॉन्डर्स लाठी मार करो. सॉन्डर्स नावाच्या अधिकाऱ्याने दुसऱ्या बाजूला लाठीमार सुरू केला आणि सॉन्डर्सने 3री लाठी जी फटकावली ती लालाजींच्या डोक्यात बसली. जखम होऊन रक्त यायला लागलं. का कोणास ठाऊक, पण लालाजींनी सगळ्यांचे हात घट्ट धरून ठेवले आणि पक्की ऑर्डर केली, मोर्चा मागे घ्या, आक्रमण होणार नाही, मोर्चा मागे घ्या. फक्त बाकी सगळ्या वेळेला लाठी हल्ला पोलिसांनी करावा आणि लोकांनी पाठ फिरवून पळावं हे दृश्य त्यावेळेला दिसलं नाही.
भगतसिंगाच्या मित्रांची आणि त्यांच्यामुळे शूर झालेल्या सर्वांची वेगळी ओळख पोलिसांना पटली. पोलीस लाठी हल्ला करण्यासाठी येत होते, पण माणसं ताठ उभारून 2 लाठ्या खात होती, पळत नव्हती आणि ती काठी पकडून ठेवत होती. ज्यादा मारोगे तो लालाजी बोलने रही इसलिए कुछ करने रहा हूं, इतना मारूंगा ना झापड़ है, हम जा रहे पीछे, सब खड़ा रहे, असे पोलिसांना दणकवूनच माणसं यायची. आणि पोलिसांना सुद्धा केला बरं का आम्ही लाठी हल्ला म्हणजे 4-5 लोकांच्या पाठीवर फटके मारले तिथं. आता प्रत्येकाने 5-10 लोकांना मारले म्हणजे बरेच मारले गेले होते. भगतसिंगांना हे अगम्य होतं. का लालाजींनी आपल्याला गप्प बसवलं ते काही कळलं नाही. आता या क्षणाला मजा करता येत होती, नाही तर नाही जमला. संध्याकाळी स्कॉटच्या आणि सॉन्डर्सच्या निषेधाची सभा. हे पुन्हा गर्दी 70,000 80,000. लालाजी जखमी होते तरी सुद्धा आले होते, डोक्याला पट्टी बांधून आलेले. प्रचंड ताप, त्यांच्या हृदयाच्या बरोबर खाली मार बसला होता. तो मार भयानक असतो. साधारण लाठी हल्ला हे काय प्रकरण असतं बघायचंच असेल तर घरी जाऊन प्रयोग करायला हरकत नाही. आपल्यावरच करायचा, दुसऱ्यावर नाही करायचा मात्र प्रयोग. आपल्याकडे गुडघा आणि टाच याच्यामध्ये जो नडगी नावाचा हाडूक असतो, त्याच्यावरती आपली घरातली नाजूक असलेली धुणं वळत घालायची काठी, ती नाजूक काठी घेऊन साजूक हाताने असं टुचुक कणिक मारून बघायचं. नडगीवरती एक फटका बसल्यावर काय होतं याची झेंझणे एकदा आल्या की मग कल्पना होऊ शकते पोलिसाच्या हातातला दंडुका, त्यांनी उगारलेला हात आणि तो बसलेला दणका, यांनी काय पाठीची पायांची अवस्था होत असेल लोकांच्या. लालाजींनी घोषणा इतकीच केली, माझ्या अंगावर बसलेले हे लाठीचे फटके हे इंग्रजांच्या प्रेताच्या पेटीचे शेवटचे खेळे आहेत. नाही कळणार हा शब्द, कारण इंग्रजांकडे प्रेत पुरण्यासाठी ते पुरण्यापूर्वी एका लाकडी पेटीत ठेवतात प्रेत. ती लाकडी पेटी सगळ्या बाजूनी बंद करतात, त्याच्यावर खेळे ठोकतात आणि मग ती लाकडी पेटी जमिनीत पुरली जाते. म्हणून लालाजींचे शब्द होते की ह्या इंग्रजी शासनाच्या सत्तेचं प्रेत त्या पेटीत ठेवलंय आणि त्या पेटीवर जे खळे ठोकणं चाललंय, माझ्यावरचे फटके हे त्या पेटीचे शेवटचे खेळे आहेत. लालाजी बोलून गेले, माणसं चिडून गेली, पण तरी सुद्धा कित्येक उपचार करून लाला लजपतराय जगले नाहीत. 17 नोव्हेंबरला लालाजींचं निधन झालं. रावी नदीच्या किनारी लालाजींची चिता तयार करण्यात आली. सर्व देशातून शोक संदेश सुरू झाले. इतकंच नव्हे तर तेव्हा भारताच्या व्हाईसराय इतक्या मोठ्या पदावर असणारे जे इंग्रजी अधिकारी लॉर्ड आयर्विन होते, त्यांना विनंती करण्यात आली सॉन्डर्सवरती काहीतरी कारवाई करा, किमान स्कॉटवरती कारवाई करा. काहीही कारण नसताना, आमची माणसं एक क्षणभर सुद्धा हिंसक नसताना त्यांनी लाठी हल्ला सुरू केला होता. 100,000 त्याचे साक्षीदार डोळे आहेत. पण आयर्विन साहेब त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं छा इंग्रज काही खलानी विचार करेल असं ते गोंडस सतत उत्तर द्यायचं. ते प्रकरण सतत हे गोंडस उत्तर ऐकून माणसं थांबली नव्हती हो. रावी नदीच्या किनारी लालाजींची चिता पाहून उरात आग पेटली, मनात दुःख दाटले. उरात आग पेटली, मनात दुःख दाटले. उरात आग पेटली, मनात दुःख दाटले. शोक आवरू कसे आभाळ फाटले. आभाळ फाटली. चितेपाशी सगळे बसलेले मुलं एकमेकांच्या हातावर हात ठेवून प्रतिज्ञा करू लागली, लालाजींच्या मृत्यूला 1 महिना व्हायच्या आत कुछ ना कुछ तो होना चाहिए. आपल्या सर्वांना
बंगालचे क्रांतिकारक चित्तरंजन दास यांची पत्नी वासंती देवी भर पत्रकार परिषदेत प्रश्न विचारते की पंजाबात कोणी वीर आहेत का नाहीत प्रतिशोध घ्यायला. अब हमसे नहीं रहा जाएगा, आम्ही ताबडतोब प्रतिशोध घेऊ. मात्र यासाठी लागणारी शस्त्रास्त्र वगैरे 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 एका मागच्या प्रकरणात आपल्याला मिळाली. ती आत्ता कुठं आहेत याचा थोडा तपास लागायला हवा. कारण मुद्दाम लक्षात ठेवा, सायमन कमिशनच्या अलीकडे एक मोठी घटना होऊन गेली भारतात. म्हणजे क्रांतिकारकांनी शस्त्र निर्मितीसाठी इंग्रजांच्या तिजोरीवर दरोडा घातला. काय बातम्या काढत असतील आपली माणसं, आय 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 आय. म्हणजे इंग्रजांचं फक्त गुप्तहेर खातं फार चांगलं होतं अशी कौतुक करायची गरज नाही. त्यांच्या गुप्तहेर खात्याच्या वरताण आमच्या पोरांचं गुप्तहेर खातं. इंग्रजाचा सरकारी खजिना कुठल्या डब्यात, कुठल्या आगगाडीत, कुठल्या वेळेला, कुठं पोचतो, बेत्तम बातमी. आणि ती बातमी जेव्हा पोचवली, लखनौला जाणाऱ्या एका एक्सप्रेस मधनं हा खजिना जाणार आहे, तेव्हा जवळजवळ 50 क्रांतिकारक गटातली मुलं एकत्र झाली. आपल्याला सरकारचा पैसा हवा. पण व्हायची गडबड अशी की आपल्याच माणसांच्या घरात दरोडे घालून क्रांतिकारकांना बरं वाटेना, हृदय असं विभळ व्हायचं. लुटायचं असतं मग इंग्रज लुटायचा. आणि झालं हो काय, तुम्ही सिनेमा काढाल असला डेंजर सिनेमा त्या दिवशी झाला. 50 जणांना ठरवलं होतं, यांनी या स्टेशनवर चढायचं, यांनी या स्टेशनवर चढायचं, यांनी या डब्यात, यांनी या डब्यात. कोणाकडं मोबाईल नाही, तरी एकमेकांच्या सूचना नुसत्या आवाजाने इतक्या अचूक चालल्या होत्या. या योजनेमध्ये चंद्रशेखर आझाद पहिल्यांदा आले होते त्याच्यामध्ये. आणि हे सगळं प्रकरण झालं. एक जण इंजिन पाशी गेला, एक जण गार्ड पाशी गेला. मधल्या सगळ्या डब्यांमध्ये 4-4, 5-5 माणसं राहिली, प्रवाशांनी गडबड करू नये म्हणून. लखनौच्या अलीकडे काकोरी नावाच्या स्टेशनपर्यंत आगगाडी आली. चंद्रशेखर आझादनी इंजिन ड्रायव्हरच्या कपाळाला जे पिस्तूल लावलं, आंघोळच झाली सगळी. ते थांबलंच प्रकरण. अर्थात यासाठी आगगाडी कशी थांबवतात आणि सुरू करतात याचं ज्ञान आझाद घेऊन बसले होते. ऑटोमॅटिक लॉक केली आगगाडी, गार्ड तिथे थांबवला. तिजोरीच्या संरक्षणासाठी 100 नौजवान उभे आहेत इंग्रजांचे. कुठल्या डब्यात? तिजोरीच्या शेजारच्या डब्यात. हे कळल्यानंतर तिथलं पिस्तूल धरून एकाला उभा केला. तो डब्याचा दरवाजा त्या इंग्रजी पोलिसनं उघडला होता. म्हटल्यावर फक्त त्या डब्याच्या दारावर आझादांनी एक गोळी घातली. खाडकन आवाज झाला. त्या आवाजानंतर त्यांनी खाडकन दार लावून घेतलं आणि ते दार लखनौलाच उघडलं, मध्ये उघडलंच नाही. ते 100 गोरे आतमध्ये अडकून पडले होते. आझाद आपल्या मित्रांना म्हटले, क्या दुनिया आहे, यांना आपण घाबरतोय, जे आमच्या एका गोळीला उत्तर द्यायला बाहेर उभं राहायला तयार नाही. क्या दुनिया आहे, इनको हम घबराते हैं. ती तिजोरी बाहेर काढली, वाट लागली. त्याला कुलूप नव्हतं, सगळ्या बाजूने स्टील बंद ते काहीतरी केलं होतं. ते पडायचं कसं? मग लोहाराचा घण सगळं जवळ ठेवलं होतं. आणि आझाद बिचारे दणादण घण घालतायत. फुटतंय कुठं फुटतं. आणि एवढ्यात कोकण दुसरा एक आवाज आला आगगाडीचा. बोंबला. पंजाब मेल नावाची दुसरी गाडी आली. ते आलं नेमकं काकोरीपाशी उभं राहिलं. आता किती भीती असते कल्पना करा. इथल्या सगळ्या प्रवाशांनी जर ओरडायला सुरुवात केली तर आपोआप ती आगगाडी थांबवली आहे. त्यांचं लक्ष इथं जाईल. आणि हे सगळे एकत्र होऊन, आपण 40-50 होत आतले, सगळ्यांनी प्रवाशांवर जी बंदूक रोखली होती ती खिडकीतनं बाहेर दिसून ये इतकी खाली घेतली गेली. सगळे लावून सगळ्यांनी विचारणा केली, आझाद जर आगगाडी थांबली तर काय करायचं? खुण्याची शिट्टी वाजेल, सगळ्यांनी पळत सुटायचं, इथं मारायला कोणी थांबायचं नाही. पण दैव आपल्याला अनुकूल. करत आगगाडी आली आणि तशीच करत गेली, थांबलीच नाही, सुटलो. पण जीव घेऊन घाणाचे घाव घातले तर अख्ख्या तिजोरीतनं 5,000 रुपये निघाले. आय 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 रे, कुठं कुणी रे बातमी दिली. आणि सगळी चिल्लर, एक नोट नाही.
त्याचं वजन 3 मण, न्यायचं कोणी गुरावर? शेवटी या क्रांतिकारकांमधले भीम चंद्रशेखर आझादच म्हणजे, आझाद हे तुम्हीच काम करू शकता, इथं झालंय, तुम्ही लखनौच्या आपल्या गुप्त कार्यालयापर्यंत पैसे न्या. नेऊ कसं? आपल्याकडे काय मोटर आहे का? काय आहे? सायकल. 3 मणाच्या नाण्यांच्या पिशव्या सायकलला लावून आझादांनी सायकल करून लखनौला नेल्या. तेव्हा सगळ्या लोकांना कळलं हे काय प्रकरण आहे. आझाद म्हणजे आबाबा भयानक असो. 500 जोर बैठक रोज, शरीर असं जबर कमावलेलं. ते लहानपणापासूनच तसलं होतं प्रकरण. असहकार आंदोलनात त्यांना पकडलं होतं, मोर्चात सहभागी झाले म्हणून. तेव्हा ते काशीला राहत होते, बनारसमध्ये राहत होते, संस्कृत विद्यापीठात. ते सगळ्या विद्यालयातल्या पोरांनी ठरवलं, ऐ चलो इंग्रजांविरुद्ध निदर्शनं करायची. हे महाराज त्याच्यामध्ये आले, बाकी सगळ्यांना पकडलं, त्याच्यात ह्यांना पकडलं. सापडतायत कुठं? का? पोलिसच्या पकडीत याचं मनगटच बसना. आज त्यांचा फार मोठा प्रश्न होता, कुठली हातकडी कामाचीच नाही हो याला. ते हातकडी घालत का? राव ना आपके साथ. आलं कोर्टात. 16 वर्षाचे होते आझाद तेव्हा. कोर्टात आणून उभं केलं. त्याची तब्येत बघून न्यायाधीश तिट्ट रखते. बापरे, आपका नाम क्या है? त्यांचं खरं आडनाव तिवारी आहे, पण हे आडनाव बाहेर जाऊ नये म्हणून त्यांनी आझाद नाव सांगितलं तिथं लपवण्यासाठी. नाम क्या है? आजाद. अच्छा, बाप का नाम क्या है? स्वतंत्रता. बाप का नाम क्या है? स्वतंत्रता. कहां रहते हो? छोड़ दिया तो गांव में, पकड़ गया तो जेल खाने में. उत्तर द्यायला काय सरळ ते पोरगं. त्यांनी न्यायाधीशाने त्याच्या वयाकडे बघितलं. जा दे, काय 15 फटके मारा त्याला आणि सोडून दे. 15 फटके गंमत नव्हती साहेब. जेलमधल्या वेताचे फटके खायचे होते. तुरुंगामधल्या वेताच्या छडीला धार लावलेली असते, तेलात बुडवून बुडवून बुडवून. आणि पूर्वीची ती पद्धत होती. नाही तर मला सांगा, नुसता फटका खाण्यासाठी माणसाला बांधावं का लागायचं? आपण फळा ठेवतो ना, त्या फळ्यासाठी जी तिकटी असते तशी तिकटी घेऊन आरोपीला बांधायचा हातापायाने, आणि मग पाठीवरून कुल्ल्यावर फटके बसायचे. फटका बसताना तो मारली काठी की लागत नसे, अंगात घुसायची काठी ती, आणि मग ती चांबडीतनं ओढून काढायला लागायची. आणि मग त्याच्यावर खारट पाणी शिंपडणं असा तो फटका असायचा. आझादानं जेव्हा नेलो, अख्खं काशीचे सगळी माणसं दारात येऊन उभी, या पोराचं काय होतंय बघायला. तिथे तिकटीपाशी जाऊन उभं राहिलं. तो पोलीस आला दोरी घेऊन. त्या पोलिसाला जो धकलला तो दारापर्यंत गेला. पोलीस माग, बांधने का नहीं, बांधने का नहीं क्या? मैं क्या भाग जा रहा हूं क्या? यहां खड़ा हूं मैं. बांधने का नहीं, आप काठी चलाओ, आप काठी चलाओ. न बांधता आता त्या पोलिसाला दणका लागल्यावर ते कुठपर्यंत गेलं होतं हे लक्षात येऊन दुसरं कोण आलं नाही शेजारी. मागच आपली येऊन उभे राहिले. काढ वेताची छडी. वेताची छडी काढली, सातदिशीची बसली. मागणं पाठीतनं रक्ताची चिळकांडी उडली. पोरग तसंच्या तसं शांत. वंदे मातरम. दुसरी आप चलाव. तेच सांगते पोलिसला, दुसरी आप चलाव. 14-15 फटके खाल्ले, सगळी पाठ रक्तबंबाळ, चित्कार सुद्धा नाही होत. त्याला लोकांनी खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली काशीत. अवे याच्यासारखा पैलवान पाहिजे भीम. या सगळ्या प्रकरणातले ते भीम होते. अर्थात गंमत वाटेल, भगतसिंग आणि आझाद ही भीम अर्जुन अशी जोडी त्यावेळेला समजली जायची. अनेकांना माहीत नसेल, महाभारतातले भीम गदा चालवत होते, तितकंच चांगलं धनुष्यही चालवत होते. तसंच अर्जुन जितकं चांगलं धनुष्य चालवायचे तितके गदाही चालवत होते. ह्या दोनही गुणांचा यांच्यामध्ये अंतर्भाव होता. पण चंद्रशेखर कुस्तीही छान करायचे आणि निशाण हाय 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 हाय. चंद्रशेखर आझादांना इंग्रजांनी दिलेली पदवी आहे शार्प शूटर. अत्यंत अचूक नेम असलेला मनुष्य. आणि भगतसिंगांना त्यांचं टोपण नाव रणजित असं टाकलं होतं. हे खरं नाव रे, कारण भगतसिंग देसाईचे जरा असे वाळल्यासारखे, पण 5 फूट 11 इंच उंची होती. जरी वाळल्यासारखे दिसायचे तरी अंगात ताकद किती. तर हे 2 मित्र मैत्री खातर म्हणून एकमेकाला तेल मालिश करायला लागले. आणि समजा चकून सांगितलं आझादांनी, ए रणजित उठाव मुझको, मुझको उठाव, की चंद्रशेखर आझादा इतकं मोठा देह, एका बाजूला हात आणि दुसऱ्या बाजूला तंगड घेऊन असं पोतं उचलल्यासारखे भगतसिंग त्याला उचलायचे.
आणि ते वरती फिरायचा, हे हे आसमान में जा रहा हूं करून. त्याची कॉलेजातली पोरं येत होती ती वय त्यांची. हे सगळं चाललंय प्रकरण ते 18 वर्षाचे भगतसिंगच्या वेळेचं सांगतोय ते. चंद्रशेखर एक 4 वर्षांनी पुढे 22 वर्षाचे ते पोरग. ही एककाची तब्येती. त्या पठ्ठ्यानी ते सगळे पैसे लखनौला नेले नव्हे, ते वापरून